भाऊ काय सांगाल? प्रणिती शिंदे म्हणतायत आरोप केलेले आहेत, पैसे वाटप करत असल्याचं पालकमंत्र्यांनी असं प्रणिती शिंदे म्हणतात. आम्ही पैसे वाटप केले. प्रणिती ताई आल्याच सोलापूरमध्ये. ताईंना त्या काही सोलापूरच्या खासदार आहेत असं इथल्या जनतेला वाटत नाही. आणि अख्खी निवडणूक झाली, ताईंचा कुठेही पत्ता नव्हता अख्ख्या निवडणुकीमध्ये. आणि दिल्लीत राहून या सोलापुरात काय चाललंय हे त्यांना कसं समजतं त्यांना माहिती आहे. पण सवंग लोकप्रियतेसाठी बोल्ड वक्तव्य करण्याची त्यांची सवय आहे. कधी मोदीजीवर, कधी देवेंद्रजीवर, आणि प्रसिद्धीचा स्टंट करायचं आणि त्यासाठी काय बोललं पाहिजे याचा चांगला अभ्यास त्यांचा आहे. मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा शहराचा अभ्यास करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुठे आहेत, कोण आहेत याची माहिती घेऊन जर त्यांना निवडणुकीत मदत केली असती तर अशी बाष्प बडबड करण्याची वेळ आली नसती. प्रणितीताईंना ही सवय आहे. आणि प्रणितीताई ह्या सोलापूरच्या खासदार नाही, ते दिल्लीच्या खासदार आहेत. आणि त्यांचा कार्यक्षेत्र फक्त राहुल गांधींच्या समोर सवंग लोकप्रियतेसाठी मोदीजींच्यावर बोलणं आणि त्यातून काही सिंपती मिळते का पाहणं एवढंच काम त्यांचं आहे. तो त्यांना असं विचारलं गेलं माध्यमांकडून की तुमच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत का किंवा काही डॉक्युमेंट्स आहेत का? ते म्हणले की माझ्याकडे अद्याप आलेले नाहीये, मात्र माझ्याकडे ही माहिती आहे. तर मग अशा पद्धतीने एखाद्या खासदारांनी असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? त्याला काय उत्तर? ते त्यांच्या वैचारिक संस्कृतीचा भाग आहे, काय बोलावं काय नाही बोलावं. आणि हे आजच नाही आहे. त्यांच्या वैचारिकतेचे दिवाळे अनेक वेळा निघालेले आहेत, अनेकदा अशी वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे त्याला काय फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही. मुळातच शहरच त्यांना सिरियस घेत नाही, काँग्रेस पक्षही त्यांना सोलापूरचा सिरियस घेत नाही. माझं त्यांना आव्हान आहे, फक्त शहरामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगून दाखवावी काँग्रेस पक्षाची. बाकीच्या पक्षाचा विषय लांबचा आहे, काँग्रेस पक्षाच्या लोकांची नावं सांगावी. ज्या ईव्हीएम वर हाताचं चिन्ह आहे ते बटन दाबलं जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली, आरोप देखील केले. आता काय आहे, त्यांना ही सवय आहे. आमची ज्या टीम मध्ये त्या राहतात दिल्लीतल्या, त्यामध्ये जनाधार गमावलेल्या लोकांची टीम जी काँग्रेस पक्षामध्ये आहे, की आपल्या पराभवाची वेगवेगळी कारणं शोधण्यामध्ये ते पटाईत आहेत. आणि त्या टीम मध्ये ह्या सामील असल्यामुळे त्यांना या अशी वक्तव्य करायची सवय झाली. आता काँग्रेसची आशा व्यक्त केलेली आहे, महापालिकेत आम्ही आशावादी आहोत असं वक्तव्य केलं. महापालिकेच्या निवडणुकीच्या आशावादी आहेत त्यांनी. अरे बाबा, निवडणूक जिंकायला जमिनीवर काम करायला लागतं, उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं लागतं, जनतेसोबत राहायला लागतं. ह्यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही. तर मी आज सांगतो, काँग्रेसचा आकडा तीनच्या पुढे जाणार नाही. उद्या दुपारी आपण याच्यावर बोलू. 3च्या वर काँग्रेसचा आकडा जाणार नाही. 30 वर्ष महानगरपालिका ज्या पक्षाच्या ताब्यात होती त्यांचा आकडा 3च्या वर जाणार नाही. काँग्रेस आत्मविश्वास कोणत्या गोष्टींमध्ये भाऊ आपल्याकडे आहे? कारण विरोधक जर का ज्यावेळेस ते पराभूत होतात त्यावेळेस ते ईव्हीएमला दोष देतात. असं भविष्यात उद्या पण असं होऊ शकतं. त्यामुळे कोणत्या गोष्टींवर आपण आत्मविश्वास व्यक्त करतो? आता त्यांनी उद्या पराभवाची कारणं सांगण्याच्या तयारीत राहावं. कारणे संयुक्तिक असावी तेवढाच विषय आहे. उद्या वेगवेगळी कारणं शोधण्यापेक्षा आजपासून थोडा अभ्यास केला तर मला वाटतं कारणं चांगली शोधता येतील. ईव्हीएम, पैसे वाटप याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी कारण शोधावं. पण मी खास करून सांगेन की आम्हाला विश्वास याच्यावर आहे की सोलापूरच्या जनतेला जे जे पाहिजे होतं, जे काम सोलापूर जनतेला अपेक्षित होतं ते काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर भारतीय जनता पक्षावर शहराचा विश्वास आहे. आणि कमळ हेच चिन्ह म्हणून लोकांनी कमळ चिन्हाला मतदान केलंय. भाऊ, काँग्रेस पक्ष जर त्यांना सिरियसली घेत नसेल तर मित्र पक्षाकडून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल एवढी सिरियसली चर्चा का घडून आणली? किमान भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेने तरी आपण चर्चेत राहू हा विषय असू शकतो. कारण चर्चेत राहण्याची सवय आहे. आणि सवय राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर बोलायचं, असा काहीतरी आउटस्टँडिंग आरोप करायचा, वेगळाच काहीतरी आरोप करायचा, ही सवय झाली आता. ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे काही ते करू शकत नाहीत. पण मी एक सांगतो, सोलापूर जिल्ह्यातली, खास करून सोलापूर शहरातली काँग्रेस संपवण्याचं काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे. आणि उरलं सोडलेलं काम पण त्या फत्ते करतील.
भाऊ ज्या काही तरी आपण पाहतोय की 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झालं, मात्र तुरळक पद्धतीने आता 15% मतदान झाले. काय वाढेल टक्का वाढेल, अजिबात काळजी करू नका. आणि अपेक्षित असणारं मतदानही होईल. सोलापूर शहरात आपण बघतो आजपर्यंत इतिहास आहे, सुरुवात स्लो होते पण शेवट जोरात होते. हो, काँग्रेस कार्यकर्ते काही पैसे वाटत होते आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं, कालचा प्रकार घडला. नाही, या संदर्भात मला माहिती नाही आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पैसे वाटतात हे प्रणितीताईने विचारा. बाजूने टीका होती की तुम्ही चहाच्या टपरीवर बसला, तुम्ही चहाच्या टपरीवर बसलाय, आचारसंहितेचा भंग केलाय, तर गुन्हा दाखल करा, अटक करा, असं बाजूने सर्व टीका होती. त्याच्यावर काय करतो? काहीच नाही, आता अटकेचं कव्हरेज घ्या तुम्ही. विषय असा आहे की मी बरोबर 10 वाजायला 10 मिनिटं कमी असताना चहा पिला. मी चहा पिलाय त्या ठिकाणी मी चहा प्यायला बसलो. माझ्यासोबत काही पत्रकार बंद होते. परंतु एक लक्षात घ्या की एखाद्या कार्यकर्त्याच्या चहाच्या टपरीवर चहा पिणं हा आचारसंहितेचा भंग असू शकत नाही. आणि त्या दृष्टीने त्यांनी तक्रार करावी. जर मी काय कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर निवडणूक आयोग निर्णय घेईल, त्यावर मी सांगायची आवश्यकता नाही. पण मला एवढंच सांगायचं की खूप छोट्या माणसांनी वक्तव्य केलं, त्याला फार महत्व द्यायची आवश्यकता नाही. पण चहा गोड असतो माझा समज आहे. मी चहा पिण्याने एवढं तिखट का लागलं हे मला माहिती नाही, पण विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू आता सरकलेली आहे. पराभव दिसतोय आणि पराभवाची कारणे शोधायची की पालकमंत्री आमच्या इथे चहा पिल्यामुळे त्यामुळे आमचा पराभव होतोय. मी तर सगळ्या प्रभागात जाऊन चहा पिऊन बघा असं जर होत असलं तर. ज्या पद्धतीने सुभाष देशमुखांनी आज सकाळी ज्या आहेत त्या बंद पडल्याचं तक्रारी समोर येत आहेत. जवळपास प्रभागात म्हणजे 26 प्रभागातल्या सर्वच ठिकाणी अशा तक्रारी सातत्याने नाही, एक दोन ठिकाणी विषय जसा झालेला आहे आणि तो होत असतो, पण ते मशीनरी दुरुस्त झालेले आहेत. आणि वेळ वाढून वेळ हा, नक्की वेळ. आपल्या भाजपच्याच उमेदवारांची मागणी आहे. आपण जेव्हा वेळ नक्की मिळतो आणून जी लोक मतदान केंद्रामध्ये च्या कंपाऊंड मध्ये आत उपस्थित असतात त्या सगळ्या लोकांना मतदान करता येतं. जोपर्यंत शेवटचं मत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मतदान चालू राहील. सुभाष देशमुख म्हणतात मला राजकारण कळत नाहीये, मी साधा माणूस आहे, ज्या पद्धतीनं वर पक्ष सगळे निर्णय वर घेतात मला काय खाली कळत नाही. आता ते ज्येष्ठ नेते आहेत, माझी काही उंची नाही एवढी की त्यांच्या वक्तव्यावर चर्चा करायची माझी काही उंची नाही. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं असं आहे ते योग्य असावं. विजय मालक म्हणतात ज्या पद्धतीने सुभाष बापूंनी तक्रार केली तर पक्षाने त्याची दखल घेणं गरजेचं होतं. मला आता काय माहिती नाही. जो विषय पक्षपातळीवरचा आहे तो वरिष्ठांचा विषय आहे. दोघे ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटते दोघांनाही पक्षश्रेष्ठी कायम विश्वासात घेतात आणि भविष्यातही घेतील. त्यामध्ये कुठं काय अडचण याचं कारण नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.